छान दिसतेस. आजच अनुभव काय वाटतं? नाही म्हटलं, गेल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला तुम्हीच नव्हतीत का आणली सेल मधून? लक्षातच नाही बघ माझ्या. अहो तुमचा चॉईस चुकीचा कसा नमस्कार, माझं नाव वरदा साळुंके आणि दिल धक धक करे या आमच्या नाटकामध्ये मी पात्र साकारते अंजली जोशी. नाटक हे अतिशय खरं तर खूप सुंदर आहे, विनोदी आहे. याचं वैशिष्ट्य जे मला भावलेलं आहे की हे नाटक शाब्दिक विनोदावर जास्त भर देतं. म्हणजे आज आपण बघू तर जिथे फार जास्त करून चालतो, पण हे जे नाटक आहे ते शाब्दिक विनोदावर जास्त भर देतं. नाटक अशी खूपच सुंदर आहे. विषय म्हणजे असा रोमॅन्टिक फॅन्टसी कॉमेडी आहे ह्याच्यामध्ये. खूप मजेशीर आहे की एक अतिशय संशय असलेला नवरा ज्याला सतत स्वतःच्या, म्हणजे मी तर म्हणेन की मी जेव्हा हे नाटक पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी हे रिलेट केलं. जो काही कोरोना आणि कोविडचा जो पिरियड होता त्यामध्ये जी नंतर लोकांना भीती वाटत होती की साधं शिंकलं तरी अरे बापरे मला काही होतंय की काय, की अशी सतत धारणा आणि अशा पद्धतीचा संशय घेऊन मनात घेऊन वावरणारा हा नवरा आणि त्याची ही सुंदर सोज्वळ अशी बायको, जे पात्र मी साकारते अंजली जोशी, की ती अतिशय खूप सुंदर आहे. स्वभावाने खूप साधी आहे. तिचं तिच्या नवऱ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तिला माहित आहे आपल्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे, की हा जरा काही झालं की आता ह्याला वाटणार की हा आता काहीतरी आपल्याला होतंय. मग हे सगळं ती सांभाळून घेणारी आणि प्लस तरी सुद्धा तिचं नवऱ्याबद्दलचं प्रेम तितकंच ती प्रामाणिकपणे तिचा संसार सांभाळणारी अशी ती व्यक्तिरेखा आहे. त्याचबरोबर ती इतकी इनोसंट आहे की तिला साधा सुद्धा हिशोब सुद्धा कळत नाही. म्हणजे अगदी पैशाचा व्यवहार वगैरे, आणि त्यामुळे तिच्या नवऱ्याला सतत काळजी की अरे काय होणार माझ्या बायकोचं मी गेल्यानंतर, की अरे ही लोक फसवतील हिला लुबाडतील लोक. पण ती मात्र इतकी इनोसंट आहे की तिला याचं भानही नाहीये की असं काही होऊ शकतं का. ती जे प्रेझेंट आहे, वर्तमान आहे, जे चाललंय आपला सुखी संसार, यामध्ये रमणारी अशी व्यक्तिरेखा आहे अंजली जोशीची. अच्छा, म्हणजे महाशय तिच्या बरोबर जायला निघाले तर कुणी कुणाबरोबर जात नाहीये. काहीतरी त्या आखल्याचा वापर कर. बुद्धू बस इकडे. तुला आठवतंय त्या दिवशी डॉक्टर घोरपडे मला तपासायला आले होते. मी तुला सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलंय मला अपचन आहे. मी तुला खोटं सांगितलं का? कारण माझी इच्छा नव्हती की तुला कळावं की मी लवकरच मरणार आहे. म्हणजे हे नाटक जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आलं, ऍक्च्युली ऑडिशन्स मधून मी सिलेक्ट झालेली आहे. सरांचं नाटक आहे. प्रदीप कबरे यांना म्हणजे मी माझ्या लहानपणी दूरदर्शनवर वगैरे त्यांचे कार्यक्रम वगैरे बघत आलेली आहे आणि त्यांच्या आवाजाच्या वैशिष्ट्यामुळे ते अगदी लक्षात राहिलेले आहेत माझ्या. म्हणजे असं नाही की म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांना प्रदीप कबरे माहीत नसतील. प्रदीप कबरे हे ऑब्व्हियसली फेमस आहेत आणि जेव्हा ऑडिशन द्यायचं होतं त्यावेळी असं काही इतकं, म्हणजे माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे हे मी प्रकर्षाने सांगेन इथे, की त्यामुळे इतक्या मुली होत्या ऑडिशन्सला. म्हणजे सरांकडे ऑडिशन्स इतके आलेले होते की त्यातून आपलं सिलेक्शन होईल नाही होईल त्यावर हे सगळं डिपेंड होतं. आणि जेव्हा माझं सिलेक्शन झालं त्यावेळेला खरंच दडपण होतं की इतके ज्येष्ठ कलाकार आहेत. आज 50 वर्ष होतात सरांच्या कारकिर्दीला या क्षेत्रामध्ये आणि सरांसोबत काम करायचं म्हणजे खरंच दडपण होतं. पण मी खरंच सांगेन की माणूस म्हणून म्हणजे इतके जेन्युइन व्यक्तिमत्व, इतकं डाऊन टू अर्थ आहेत सर, की कधीच त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांचं जे काही या क्षेत्रात आतापर्यंतचं एक वेट आहे ते त्यांनी कधीच जाणवू दिलं नाही. आणि आमच्यातलेच एक होऊन त्यांनी आम्हाला ऍक्च्युअली शिकायला मिळालं. सरांसोबत माझं पहिलं व्यावसायिक नाटक, यासोबत माझं पहिलं विनोदी नाटक आहे. की म्हणजे विनोदी नाटक हे खरंच खूप कठीण असतं. इमोशन्स आपण कसेही दाखवू शकतो, पण लोक हसली नाहीत तर आपलं हसं होतं, हे सरांकडून शिकायला मिळालं. शाब्दिक विनोद काय आहे, कुठे कुठे काय स्ट्रेस दिल्यानंतर आपला विनोद पोहोचेल लोकांपर्यंत, हे सरांकडून शिकायला मिळालं. आणि आता असं म्हणजे वाटतच नाही की, म्हणजे आता मला इतकं छान वाटतंय की ज्यांना मी टीव्हीवर पाहत होते 90s मध्ये त्यांच्यासोबत मी आज सहकलाकार म्हणून काम करते. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. कोण आहे? हाय अमर. येस. हॅलो अमर, ओळखलं मला? कोण आपण? आपण अनाथाश्रमातून आलाय का? ओ हे काय? हे मालती. मालती?
नवी सेक्रेटरी मालतीबाई बाबूला. नमस्कार, मी कोमल मासवकर. प्रदीप कबरे लिखित दिग्दर्शित दिल धक करे या नाटकात मी काम करीत आहे. माझं ह्याच्यामध्ये कॅरेक्टर रोल मीन्स एक स्वप्न सुंदरी हे मी एक कॅरेक्टर येथे प्ले करते आहे. खूप मजा येते ह्या नाटकामध्ये काम करताना. खूप धमाल कॉमेडी नाटक आहे हे. सर्वांना आवर्जून मी सांगेन की सर्वांनी बघायला एक फॅन्टसी कॉमेडी तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे. आणि सध्या संयुक्त द्विशतक सोहळा आम्ही इथे सेलिब्रेट करतोय ऍक्च्युली. आता काही 2 पुढचे जे प्रयोग आहेत त्याच्यामध्ये आता 200 प्रयोग कंप्लीट होणार आहेत. बोरिवलीला ह्याचा महोत्सव होणार आहे. आम्ही खूप धमाल करतोय, खूप मजा येते. प्रदीप कबरे सरांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी कसलीच कमी ठेवलेली नाहीये. या नाटकाचे प्रत्येक आर्टिस्ट पासून तंत्रज्ञ मंडळींपासून सगळ्यांना सरांनी सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. कुठलीच कमी नाहीये इथे. खूप मजा येते आणि इथे सर्व आर्टिस्ट सगळे सपोर्टिव्ह आहेत. खूप मजा आली. थँक्यू. बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा शोधून काढला असेलच की यांनी. अगं मार्ग तर सोपा आहे. अगोदर तुला सांगायचं मी मरणार आहे म्हणून, आणि काही दिवसांनी मासे मरत नाही हे लक्षात आल्यावर सांगायचं का एक्सोराची चूक होती किंवा खास औषध तयार झालंय आणि मासे मरत नाही. सर तुझा विश्वासही बसला असता आणि आनंदही झाला असता. थोडक्यात काय, महाराज घरात एक आणि बाहेर एक, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारून मोकळे. हॅलो, नमस्कार. माझं नाव निलेश देशपांडे. मी या नाटकामध्ये मोहनची भूमिका. तर हे नाटक प्रदीप सरांनी बसवलंय. इतकं अप्रतिम बसवलंय आणि ऍक्च्युली त्यांच्यामुळेच आम्हाला सगळं शिकायला मिळतं. तर मी सगळ्यांना सांगतोय का कृपया करून हे नाटक सगळ्यांनी पहा. बस हीच अपेक्षा. कोण आपण? आमसली मारुतराव गवंडे म्हणते. काय काम काढलं? वळक बघू. ओळखलं. कुणाची तरी चिठ्ठी घेऊन आला. म्हणजे तुम्ही आमसली डिलिव्हरी बॉय समजल्या? मी अजित रांजणे. दिल धक करे या नाटकामध्ये मारुतराव गवंडे ही भूमिका मी साकारतोय. दिल धक करे हे प्रदीप कबरे लिखित दिग्दर्शित एक विनोदी कौटुंबिक नाटक आहे, जे तुम्ही पूर्ण कुटुंबासह बसून बघू शकता. ऍक्च्युली हे नाटक मला प्रदीप कबरे सरांमुळेच मिळालं होतं. त्यांच्याबरोबर मी काशीराम कोतवाल हे हिंदी नाटक करत होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी माझा प्रामाणिकपणा पाहिला, भक्तिशीरपणा पाहिला आणि मला या नाटकामध्ये काम करण्याची संधी दिली. मी त्यांचे या मार्फत इथे आभार मानतो. मारुतराव गवंडे हे एक पश्चिम महाराष्ट्रातलं पात्र आहे. खूप रांगडा असं आहे. त्याच्यामध्ये त्यांची भाषा आणि त्याच्यामधली पूर्ण कायिक अभिनय आहे तो पूर्ण रांगडासा आहे, जो तुम्हाला खूप नक्की आवडेल. हे मी नक्कीच तुम्हाला सांगेन इथे. अरे असा बसलास काय? चल आधी झोप बघू. अरे मी बरा आहे. ए असं बोलू नको. दिव्याची वात सुद्धा विजायच्या अगोदर अशी प्रज्वलित होते. थांब, मी तुझ्यासाठी कॅन्टोबी घेऊन येतो. अरे त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे डायरेक्ट दिली की नाही? धक करे या नाटकामध्ये बाबी सरमळकर नावाची जी विनोदी भूमिका आहे ती मी साकारतोय. फार सुंदर भूमिका आहे आणि ही भूमिका मिळाली खरंच माझं भाग्य आहे. आणि थँक्स टू प्रदीप कबरे सर. फार छान व्यक्तिरेखा आहे आणि मी एन्जॉय करतो हे करताना. फारच मजा येते. लोकही फार एन्जॉय करतात. अर्थात प्रदीप सरांचं मार्गदर्शन आहेच त्यामध्ये. व्यक्तिरेखा म्हणजे आताच मी 2 मिनिटापूर्वी म्हटलं की छान विनोदी ही व्यक्तिरेखा आहे. एका ॲडव्होकेट वकील जो मेन लीड करतायत प्रदीप कबरे सर, त्यांच्या मित्राची ही व्यक्तिरेखा आहे आणि फार सुंदर अशी विनोदी अशी भूमिका आहे. फिशिंग करायला गेलो तेव्हा माझा अमर जोशी नावाचा पेशंट औषधात वाचून तडफडून मेला. तुम्ही का रडताय? हुमसून. मी संदीप राज या दिल धक धक करे या नाटकात एक डॉक्टरची भूमिका निभावत आहे. इट्स अ रोमॅन्टिक फॅन्टसी कॉमेडी. मजा येते काम करायला आणि प्रेक्षकांना सुद्धा अत्यंत मजा येईल असं हे लक्षणीय नाटक आहे. तुम्ही जरूर या
आम्हाला आनंद वाटेल. धन्यवाद. दिल धक धक करे. तुमची पण कमाल आहे ना. हल्ली तर मेडिकल चेकअप करून घेतला होतात ना. हल्ली त्याला चांगले 2 आठवडे झाले. देव जाणे 2 आठवड्यात एवढ्या मोठ्या शहरात काय काय स्थित्यंतर झाली असती. आणि हो अगं त्या डॉक्टर शर्मानी 2 आठवड्यापूर्वी माझा कार्डिओग्राम घेतला होता. त्यांनी अजून काही कळवलेलं नाहीये. हो त्यांनी कळवलं नसेल कारण कळवण्यासारखं काही नसेल. नाही थँक्यू. तुला माहित नाही स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ना, पेशंट घाबरून जाऊ नये म्हणून सिरियस गोष्टी सांगत नसतात. आणि डॉक्टर शर्मा काय साधा सुद्धा डॉक्टर थोडाच आहे. नुसते हॅलो म्हणायचे 2,500 रुपये घेतो सांगा. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढं सुंदर नाटक या सगळ्या गोष्टी विसरायला लावते. आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी मांडल्या गेलेल्या आहेत, खरोखर आज त्यांना 50 वर्ष झाली या रंगभूमीवर, रंगभूमीसाठी ते काम करतायत. निश्चित या मीरा भाईंदरमध्ये हा प्रयोग होत आहे, आनंद वाटतं. हा आजचा 198वा प्रयोग खरोखर सगळ्यांनी जो मन लावून बघितलेला आहे. आज हलक्या फुलकं आनंदी क्षण इकडे झालेले आहेत. आपण देखील सगळ्यांनी हे नाटक निश्चित बघावं. खरोखर आपला ताणतणाव त्याच्यातनं दूर होईल आणि एक वेगळंच मनोरंजन आपल्याला बघायला मिळेल. कबरे साहेबांचं हे नाटक पाहिल्यानंतर फार अप्रतिम हे नाटक आहे. यापूर्वीही त्यांच्या कलाकृती आम्ही पाहिलेली आहे, पण बऱ्याच वर्षाने आज हा योग आला. धन्यवाद. आज आम्ही दिल धक धक हो रे हे नाटक बघायला आलेलो. प्रदीप कबरे साहेबांचं आम्ही लहानपणापासून मी बघते त्यांना टीव्हीवर, आणि आज प्रत्यक्ष त्यांचा लाईव्ह शो बघितला. खूपच छान वाटलं. त्यांचे सहकार्याने पण खूप छान ॲक्टिंग केली. बघायला म्हणजे आनंद वाटला. आणि त्यांची कॉमेडी पण खूप सुंदर होती आणि सगळ्या वयोगटातील माणसं बघू शकतात अशी सुंदर अशी त्यांची कॉमेडी होती. आणि छान दाखवलं ते पेशंट म्हणून कसे होते. आणि अशी खूप माणसं असतात, ही जास्ती माणसं आहेत त्यांनी सांगितले ते पर्सेंटेज, डॉक्टरांची भूमिका, त्यांच्या मित्राची भूमिका पण खूप छान होती जे ॲडव्होकेट होते. खूप आवडला. ते खूपच छान होते. खूप म्हणजे मजा आली. कॉमेडी नाटक होतं, एक मनोरंजन हे झालं, एंटरटेनमेंट खूप झालं, छान झालं. त्यांनी मराठी म्हणजे मराठी भाषेला किंवा मराठी माणसांनी हे नाटक बघणं खूप गरजेचं आहे. आता सगळंच हे झालेलं आहे ना मराठी नाटकाचं, कोणीच यायला मागत नाही, काही नाही. आता जवळ झालेलं आहे ना नाट्यगृह, सगळ्यांनी त्याचा अगदी हे घ्यावा, फायदा घ्यावा. खरंच त्याच्यामधून चांगलं आपल्याला हे मिळतं. ही तरुण पिढीने नाटक बघायला पाहिजे, कारण आपल्याला मराठी भाषेबद्दल खूप कमीच माहिती आहे आणि नाटकातूनच आपल्याला ह्या गोष्टी समजतात, कळतात. नाटक खूपच चांगलं वाटलं. दिल धडक करे. पण प्रदीप कबरेंचं खूप वर्षांनी मी नाटक बघितलं. म्हणजे पहिलं मी बघितलं शिवाजी मंदिरला, पण इथे नाट्यगृह आहे पण नाटक होत नाही तिथे. नाटकं झाली पाहिजे. इकडचे प्रेक्षकांना आहे प्रेक्षक चांगले म्हणजे नाटक बघणारे लोक आहेत, पण इथं लागत नसल्यामुळे लोकांना मिळतच नाही बघायला. कारण एवढं लांब दादरला वगैरे आम्ही येऊ शकत नाही ना. आता इथे जवळ एवढं नाट्यगृह झालेलं आहे, तर नाटकाचे प्रयोग झाले पाहिजेत असं. आणि हे नाटक आम्हाला खूप आवडलं, मस्त झालं. सगळ्या कलाकारांनी खूप चांगलं काम केलं. अशीच पुढे चांगली चांगली नाटकं व्हावत या नाट्यगृहात. धन्यवाद. मजा आली. म्हणजे जी कॉमेडी जी होती खरंच रिअल लाईफ मध्ये होतं. हा खरंच पण आहे, बघितलं पाहिजे. आणि ह्या नाटकात मजा आली बघायला नाटक. आणि खरंच जसं घरी बायका असतात ना, कधी कधी संशय करतात ना, ते इकडे आमच्या घरी असतं तसंच इकडे झालेलं आहे. आणि खरंच छान. सगळ्या कलाकारांचे खूप अभिनंदन. आणि आम्हाला खूप मजा आली. आणि सगळ्यांनी आवर्जून इकडे या, बघा हे नाटक दिल धक धक करे. आज आम्ही दिल धक धक करे हे नाटक पाहायला आलो. खूप फार छान म्हणजे वाटलं. खूप छान नाटक होतं. म्हणजे ज्यांनी म्हणजे भूमिका हे केल्या त्यांचे म्हणजे त्यांची ॲक्टिंग वगैरे खूप पाहण्यासारखी, म्हणजे कुठेही बोरिंग असं वाटलं नाही. त्यांचा विषय जो होता, त्यांची जी ॲक्टिंग होती खूप छान होती. तर तुम्ही हे नाटक पाहायला नक्की या. जिथे तुम्हाला जवळ तुमचं नाट्यगृह असेल तिथे तुम्ही हे नाटक पाहायला या आणि या नाटकाचा आनंद घ्या. खूप छान नाटक आहे. दिल धक धक करे हे नाटक खूप छान आहे. आवर्जून मराठी पब्लिकने पाहावं ही विनंती आहे. मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये लास्ट म्हणजे आम्ही नाटक पाहायचो आणि सर्वांना विनंती आहे की हे नाटक बघावं. कॉमेडी नाटक आहे आणि सर्वांनी खूप छान ॲक्टिंग केली आहे. खूप मजा आली. कॉमेडी नाटक होतं
आणि प्रेक्षकांना खूप आवडलेलं होतं आणि अशा प्रकारचे शो पुन्हा पुन्हा व्हावेत, अशी नाटकं व्हावीत अशा आम्ही अपेक्षा करतोय. त्यामुळे धन्यवाद आणि खूप आनंदात वेळ गेला. फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान वाटलं, फनी होतं, विषय पण खूप छान होता, स्टेजचा वापर पण खूप छान केला गेला. सो बरं वाटलं, मज्जा आली. पुन्हा येऊ आम्ही इथे या नाट्यगृहात आणि बस छान वाटलं. हे माझं लाईफमधलं फर्स्ट नाटक होतं. मी फर्स्ट टाइम नाटक बघायला आले होते, तर मग मला खूप आवडलं. एक्सप्रेशन्स वगैरे जे लोक रिअलमध्ये आपण इन जनरल स्क्रीनवरती ते बघतो ते दॅट इज गुड, पण जेव्हा आपण स्वतः लाईव्ह बघतो तेव्हा रिटेक्स नसतात, किती टायमिंग परफेक्ट हवं की आपण किती अजून परफेक्ट करू शकतो स्वतःला, पण ते खूप छान वाटलं. ते त्यांचे टायमिंग्स वगैरे बघायला खूप छान वाटलं. नाटक अतिशय चांगलं होतं, हलकं फुलकं विनोदी नाटक होतं कबरे साहेबांचं आणि त्यांच्या कारकिर्दीला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर त्यांच्या नाटकाबद्दल आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी राजेश्री लागवणकर आणि मी प्रदीप कबरे सरांबरोबर कामसुद्धा केले. अजून मी त्यांची स्टुडंट आहे. त्यांच्या आरती आर्ट अकॅडमीमध्ये मी स्टुडंट आहे आणि एप्रिल फुल बनाया या नाटकातसुद्धा मी 2-3 प्रयोग केलेत त्यांच्याबरोबर आणि खरंच त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि इथून पुढे बऱ्याच गोष्टी शिकेन त्यांच्याकडून मी. आणि त्यांच्या या नाटकासाठी म्हणजेच दिल धक-धक करे या नाटकासाठी त्यांच्या या 200वा प्रयोग जो आता होणार आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप परत एकदा मनापासून शुभेच्छा. प्रदीप कबरे लिखित आणि दिग्दर्शित आजचं हे नाटक दिल धक-धक करे याचा 198वा हा प्रयोग आहे आणि ते बघितल्यानंतर अतिशय आनंद झाला की जे प्रदीप कबरे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आणि त्यांना 50 वर्ष या मराठी नाट्य जगतामध्ये मराठी फिल्ममध्ये त्यांचं योगदान आहे आणि या 50 वर्षाच्या योगदानामध्ये त्यांनी अत्यंत खूप कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे ह्या नाट्य जगताला आणि फिल्म जगताला, मराठी फिल्म जगताला. तर मी सगळ्यांना आव्हान करेल नागरिकांना की हे नाटक बघण्यासारखं आहे, मनोरंजन पूर्ण आहे. तर दिल धक-धक करे हे प्रदीप कबरे लिखित आणि दिग्दर्शित नाटक सगळ्यांनी बघावं असं मी आवाहन करते. मी संध्या म्हात्रे आत्ताच मीरा भाईंदर या थिएटरला दिल धक-धक करे हे नाटक पाहिलं. प्रदीप कबरे यांचं लेखन आहे आणि आकाशानंदन यांचं डिरेक्शन. माझ्या एका मैत्रिणीसाठी म्हणजे वरदा साळुंकेसाठी मी या नाटकासाठी आले. खूप छान विषय, म्हणजे विषय तसा नेहमीचाच पण तो अशा रीतीने फुलवला आहे तर बघताना खूप मजा आली. हलके फुलके प्रसंग, खूप छान छान प्रसंग. तर मी प्रेक्षकांना खूप आवर्जून विनंती करते हे नाटक एकदा तरी पाहायला नक्की या. आता त्यांचे 200वा प्रयोग आहे, शिवाजी मंदिरला प्रयोग आहे, त्याच्यानंतर बोरिवलीला प्रयोग आहे. तर जिथे कुठे तुम्हाला सहज शक्य होईल तिथे हा प्रयोग बघायला नक्की या. तुमचा वेळ फुकट जाणार नाही ही खात्री. आत्ता आपण बघू आजूबाजूला काही विनोदी नाटकं आहेत, बरीच आहेत. रादर विनोदी नाटकं जास्त चालतात, पण बऱ्याचशा नाटकांमध्ये तुम्ही बघाल तर म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक खूप किलो बेल्ट जोक्स असतात की ज्याच्यामुळे विनोद निर्मिती होते. पण तुम्ही हे नाटक खरंच बघा की शाब्दिक विनोदावर सुद्धा नाटक उभं राहू शकतं आणि तितकंच ते स्ट्रॉंगली उभं राहतं, ते लोकांना हसवतं. मराठी भाषेसाठी हे नाटक बघितलं जावं. आणि मी म्हणेन हा विषय खूप सुंदर आहे. हा कुठल्याही काळात तितकाच नव्याने उभा राहणारा विषय आहे, म्हणून हे नाटक बघावं. सो मी नक्की प्रेक्षकांना सांगेन की खरंच थिएटरला येऊन तुमच्या जवळपासच्या थिएटरला हे नाटक आलं की नक्की या, नक्की बघा आणि खूप हसा. हा सर्वांना आवर्जून मी इथे सांगेन की सगळ्यांनी इथे दिल धक-धक करे हा नाटक आवर्जून बघायला या ही तुमच्याकडे विनंती. तर माझं एक नम्रपणे लोकांना आव्हान असेल की तुम्ही थिएटरकडे या, नाटकं पहा, आमच्यासारख्या कलाकारांना प्रोत्साहन द्या. आणि तुम्हाला सर्वांना
आवाहन करतो, हे नाटक तुम्ही नक्की पाहायला या आणि पूर्ण गॅरंटीने सांगतो की हे नाटक तुम्हाला नक्की आवडेल. नाही 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 खरं सांगतो ताई, खरं सांगतो माई, नाही 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 माझ्या पिलेला समजत नाही. अंजू माझी साधी भोळ, गणवेल कुणी देवा, कधी असवेल कुणी देवा. या भीतीने सदा न कदा माझी झोपच उडे. दिल धक धक करे, दिल धक धक करे.